नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. कारण शेअर मार्केटचे नवीन नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की आज रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये या ठिकाणी आपल्याला एका दिवसाचा जर या ठिकाणी आपण चार्ट पाहिला तर एका दिवसामध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये की आपल्याला 6.23% तेजी पाहायला भेटलेली आहे. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की आज रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्याला 6.23% तेजी पाहायला भेटलेली आहे. तर यामागचं कारण काय आहे, पण ते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या कंपनीचं कारण काय की आज रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये आपल्याला तेजी पाहायला भेटलेली आहे. तर या कंपनीचं जर आपण रिटर्न जर पाहिला एका दिवसाचा 6.23% आहे. पण आपण जी इन्व्हेस्टमेंट या कुठल्याही कंपनीचे शेअर्स घेऊ द्या, मग ते इन्व्हेस्ट करत असतो तर ते कमीत कमी समजा आपण या ठिकाणी एका वर्षाचा जर चार्ट पाहिला या कंपनीचा तर एका वर्षामध्ये या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 99% रिटर्न आपल्या शेअर होल्डर्सला दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की आपल्या शेअर होल्डर्सला कंपनीनं 99% रिटर्न दिलेला आहे. तर मी याआधीसुद्धा सांगितलं, म्हणजे बरेच व्हिडिओमध्ये मी सांगतो मित्रांनो तुम्हाला की कंपनीचा कुठलाही शेअर्स तुम्ही ज्यावेळेस घेत असता, म्हणजे तुम्ही कंपनीचा शेअर्स बाय करत असता, तर तुम्ही प्राईजवरती बाय करताय. चला हा आपल्याला 70 रुपयाला भेटतोय तर आपण हा बाय करू शकतो. पण 70 रुपयाचा तुम्ही शेअर विकत घेत असता त्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीचं पूर्णपणे बॅलन्स शीट, फंडामेंटली तो शेअर्स आहे तो स्ट्रॉंग आहे का, टेक्निकली अनालिसिसमध्ये तो स्ट्रॉंग बसतो का, किंवा हे जाऊ दे इतक्या आतमध्ये पण शिरण्याची गरज. तुम्हाला एक सिंपल फंडा सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो कंपनीचा बिझनेस आहे तो बिझनेस कंपनीचा चांगला पाहिजे. म्हणजे आपल्या मराठीमध्ये काय म्हणायचं, कंपनीला लोकांची गरज नाही पाहिजे, लोकांना कंपनीची गरज पाहिजे. जर अशी कंपनी असेल ना मित्रांनो, कंपनीनं जर त्यांचं प्रोजेक्ट आहे ते जर या ठिकाणी महाग केलं ना तरी लोक घेणार आहेत. का, तर लोकांना गरज आहे कंपनीची, कंपनीला लोकांची गरज नाही. का, कारण लोकांना ते प्रोजेक्ट हवं आहे. त्यामुळं लोक ते प्रोजेक्ट महाग झालं किंवा त्याची प्राईस जरी वाढली तरी तो घेणार आहेत. का, तर लोकांना गरज आहे. मग अशा कंपनीचा शेअर जर तुम्ही तर बाय केला ना त्या ठिकाणी तुम्हाला नक्की चांगला प्रॉफिट भेटणार आहे. तर चला या ठिकाणी आपण एका वर्षाचा चार्ट या ठिकाणी पाहिलेला आहे. तर 5 वर्षाचं जर या ठिकाणी आपण चार्ट पाहिलं तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी ज्या लोकांनी 5 वर्षासाठी हा शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलेला आहे त्या ठिकाणी यांना 50% लॉस या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. या ठिकाणी पहा तुम्ही 50% लॉसमध्ये आहेत. ज्या लोकांनी हा शेअर्स टॉपला बाय केलेला होता त्या या ठिकाणी 50% लॉसमध्ये आहेत. त्यांनी काय करायचं या ठिकाणी, आता हा ज्या सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी तो शेअर्स खाली येतो, आता तुम्ही लॉसमध्ये आहात पण कंपनीचा बिझनेस चांगला नाही तर या ठिकाणी तुम्ही त्याचं ॲव्हरेज करून तो शेअर्स विकला पाहिजे. चला या ठिकाणी आपण 5 वर्षाचा चार्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्याला जे शेअर होल्डर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला 50% लॉसमध्ये आहेत हे पाहायला भेटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण कंपनीचा चार्ट म्हणजे मॅक्झिमम जर चार्ट पाहिला तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा, मॅक्झिमम चार्ट पाहिलं तर या ठिकाणी कंपनीच्या बिझनेसमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची स्थिरता नाही. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा, या ठिकाणी अपर्स वरती गेलेला आहे, तो पुन्हा खाली आला, पुन्हा खाली आला, पुन्हा वरती, पुन्हा खाली. म्हणजे या कंपनीमध्ये आपण असं समजायचं की रिस्क आहे. का, तर बिझनेसमध्ये स्थिरता नाही. या ठिकाणी हा इंट्राडेसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी हा शेअर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकतो. ते पण तुमचा योग्य वेळ पाहिजे एंट्री करण्याची आणि एक्झिट घेण्याची योग्य वेळ असेल तर या ठिकाणी तुम्हाला चांगला रिटर्न ही कंपनीमधून भेटू शकतो. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पहा, मॅक्झिमम चार्ट पाहिला आपण, या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की या कंपनीच्या बिझनेसमध्ये स्थिरता नाही. तर या ठिकाणी चला आपण मेन मुद्द्यावर येऊ. काय न्यूज आहे या कंपनीची तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा स्क्रीनवरती, स्पाइसजेट जी कंपनी आहे, QIP द्वारा आज कंपनीला 3,000 कोटी रुपयाचे जे अतिरिक्त पेमेंट आहे 3,000 कोटी रुपयाचं. QIP म्हणजे काय, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंट कडून कंपनीला या ठिकाणी पहा 3,000 कोटी रुपये मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन कंपनीला 736 कोटी रुपये या ठिकाणी बिझनेससाठी नवीन भांडवल म्हणून त्यांना भेटणार आहे.
तर एवढ्यावरती कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची का? कारण कंपनीला आता 3,000 कोटी रुपयांचं आणि दुसरी गोष्ट 736 कोटी रुपयांचं भांडवल भेटणार आहे त्यांच्या बिझनेससाठी. मग एवढ्यावरती आपण शेअर बाय केला तर चालेल का? तर ह्या आपण आता ही तर न्यूज झाली. काय न्यूज आहे? कंपनीला 3,000 कोटी रुपये भेटणार आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी 700 कोटी रुपये आत्ता म्हणजे मिळालेलेच आहेत. तर ही कंपनी काय करणार? आपल्या बिझनेसमध्ये ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामधून मग त्या शेअर्समध्ये आपल्याला आणखीन तेजी पाहायला भेटणार. ही कंपनी आहे विमान कंपनी. नव्याने उभारलेलं जे कंपनीचं भांडवल आहे यामधून ही कंपनी ग्राउंडेड विमान कार्यान्वित करण्यासाठी हे पैसे खर्च करणार आहे. त्यानंतर जे तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान आहे विमानामध्ये लागणार त्यामध्ये सुद्धा ही कंपनी गुंतवणूक करणार आहे. कारण नवीन बाजारपेठांचा विस्तार केल्याशिवाय या कंपनीमध्ये ग्रोथ होणार नाही. त्यासाठी त्यांना एअरलाईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे किंवा त्यामध्ये त्यांना नवीन जे काय सिस्टीम आहे त्या अपडेट करावं लागणार आहेत. या कंपनीचं जे टोटल रिझर्व्ह सरप्लस आहे ते या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला काय आढळून येतं तुम्ही स्क्रीनवर पहा. टोटल रिझर्व्ह आणि सरप्लस या ठिकाणी पहा 2,192 कोटी मायनसमध्ये. या ठिकाणी पुन्हा मायनसमध्ये किती 3,180 या ठिकाणी मायनस 4,894 या ठिकाणी पुन्हा मायनस 3,894 या ठिकाणी पण मायनस 3,369. यावरून हे लक्षात घ्या कंपनीचं जे रिझर्व्ह आहे ते या ठिकाणी आपल्याला कसं पाहिजे या ठिकाणी वाढतं पाहिजे. तर या ठिकाणी कंपनीचं टोटल रिझर्व्ह सरप्लस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मायनस जाताना पाहायला भेटतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही जर हा शेअर बाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला थोडी रिस्क आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह तर झालंच, त्याचबरोबर कंपनीवर ते कर्ज किती आहे या ठिकाणी स्क्रीनवर पहा. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पहा 459 कोटी कर्ज कंपनीवर होतो. या ठिकाणी पहा लॉंग टर्म बोराविंग्स म्हणजे कंपनीनं जास्त दिवसासाठी घेतलेलं जे कर्ज आहे ते या ठिकाणी 459 कोटी सुरुवातीला होतं. पुढल्या वर्षी 302 कोटी, 312 कोटी, 465 कोटी आणि 892 कोटी म्हणजे कंपनीवरती कर्ज आहे. किती? 892 कोटी हे कर्ज आहे लॉंग टर्ममध्ये म्हणजे जास्त दिवसासाठी घेतलेलं कर्ज आहे. याचबरोबर कंपनीनं शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा कर्ज घेतलेलं असतं. म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे कसं थोड्या कालावधीमध्ये कंपनी ते कर्ज परत करणार असते त्यामुळे त्याला शॉर्ट टर्म म्हटलं जातं. तर शॉर्ट टर्ममध्ये किती कर्ज आहे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. शॉर्ट टर्ममध्ये सध्या 259 कोटी कर्ज कंपनीवरती आहे आणि 414 कोटी कर्ज होतं. त्यानंतर 404, 766 आणि 719. तर वर्षानुवर्षे जे थोड्या दिवसासाठी कर्ज घेतलेलं होतं कंपनीनं तर या ठिकाणी पहा 414, 404, 766, 719 आणि या ठिकाणी 259 म्हणजे लॉंग टर्ममध्ये जे कर्ज होतं शॉर्ट टर्ममधलं कर्ज पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट टर्म जे कर्ज आहे ते कंपनीने कुठेतरी ते कर्ज कमी केलेलं आहे. कंपनीचा टोटल प्रॉफिट जर पाहिला या ठिकाणी म्हणजे कंपनीचा जो बिझनेस आहे कंपनीचा टोटल वर्कर असतील कंपनीचे एम्प्लॉयमेंट टोटल कंपनीचा खर्च जाऊन जे कंपनीकडे प्रॉफिट राहतं तर या ठिकाणी पहा कंपनीकडे प्रॉफिट किती आहे. या ठिकाणी जर पाहिलं प्रॉफिट लॉस द पिरियड या ठिकाणी पहा मायनसमध्ये 934 कोटी रुपये मायनसमध्ये 998 कोटी 1,725 कोटी 1,503 कोटी या ठिकाणी 409 कोटी म्हणजे प्रॉफिट लॉस द पिरियड. या ठिकाणी पाहिलं तर कंपनीचा आजही रोजी जो बिझनेस आहे तो या ठिकाणी लॉसमध्ये आहे. म्हणजे 409 कोटी हा टोटल कंपनीचा लॉसमध्ये बिझनेस आहे. प्रॉफिट लॉस द पिरियड या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी पहा प्रॉफिट लॉस द पिरियड 409 कोटी लॉसमध्ये कंपनीचा बिझनेस आहे. कंपनीचं जर मार्केट कॅप पाहिलं तर या ठिकाणी पहा कंपनीचं जे मार्केट कॅप आहे ते 5,585 कोटीचं मार्केट कॅप कंपनीचं आहे. या ठिकाणी आपण कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिलं तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता जून 2023 मध्ये जे शेअर होल्डर्स होते ते या ठिकाणी किती होते 58.98% प्रमोटर या ठिकाणी होते. पण तेच सप्टेंबर 2023 मध्ये 58.98 मधून 56.53% शेअर होल्डर्स या ठिकाणी राहिले. म्हणजे वर्षानुवर्षे जे शेअर होल्डर्स आहेत ना ते या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 55.28
वर्षानुवर्ष हे शेअर होल्डर्स जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसत आहेत. तर या जून 2024मध्ये जे प्रमोटर आहेत ते या ठिकाणी पहा 47.66% सध्या प्रमोटर आहेत. पण त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी जे प्रमोटर आहेत ते या ठिकाणी पहा तुम्ही स्क्रीनवर जे प्रमोटर आहेत ते या ठिकाणी कंपनीने आपले प्रमोटर घाण ठेवलेले आहेत. का तर कंपनीवरती कर्ज आहे. त्या कर्जापोटी कंपनीने आपले प्रमोटर हे दुसरीकडे घाण ठेवलेले आहेत. ही कंपनीसाठी खूप बॅड गोष्ट आहे. बरं, प्रमोटर घाण ठेवले आहेत ते प्रमोटर घाण ठेवले आहेत ते कंपनीने कमी केलेले आहेत का? स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता जे प्रमोटर आहेत ते या ठिकाणी कमी केलेले नाहीत. प्रमोटर या ठिकाणी प्रमोटरने आपले जे हिस्सेदारी आहे ते विकलेली आहे आणि आपला त्या कंपनीमधून कमी झालेले आहेत प्रमोटर. या ठिकाणी प्रमोटर कमी झालेले आहेत पण जे घाण ठेवलेले प्रमोटर आहेत ते या ठिकाणी कंपनीने कमी केलेले नाहीत. आज रोजी 38.78% जे प्रमोटर आहेत ते घाण या ठिकाणी ठेवलेली कंपनीने आहेत. तर आशा करतो ज्यांच्याकडे हा शेअर्स आहेत त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा हो आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.